नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरण वाक्य रूपांतरातील प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर सोबतच उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर शिकणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मग आपण ते प्रश्नार्थक कोणते उदाहरणे आहे ते बघूया। प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर। जगात सर्वात सुखी असा कोण आहे हे पहिलं उदाहरण आहे। हा आपल्याला प्रश्न दिसतो, परंतु हा प्रश्न उत्तराच्या अपेक्षेत विचारलेला प्रश्न नाहीत। कारण आपण जर म्हटलं जगात सर्वात सुखी असा कोण आहे तर प्रत्येक जण म्हणेल जगात सर्वात सुखी असा मीच आहे। परंतु आपल्याला वाक्याचे परस्पर रूपांतर करत असताना अशा प्रकारच्याच प्रश्नामध्ये त्याचे उत्तर दडलेले असतात। मग आपण बघूया जगात सर्वात सुखी असा कोण आहे, तर याचं उत्तर होईल जगात सर्वात सुखी असा कोणी नाही। कारण विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवत असताना नेहमी प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नेहमी नकारार्थी बनवायचं आणि जर प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नेहमी होकारार्थी बनवायचं। मग हे कुठलं वाक्य आहे बरं? कोण आहे म्हणजे कोणतं आहे तर हे वाक्य आहे होकारार्थी। मग आपल्याला कोणतं बनवावं लागेल तर नकारार्थी वाक्य बनवावं लागेल। जगात सर्वात सुखी असा कोण आहे, तर याचं उत्तर होईल जगात सर्वात सुखी असा कोणी नाही। आणि फुल स्टॉप म्हणजे कोणतं तर आपलं होकारार्थी वाक्य तयार झालं। आता याच प्रश्नाचा जर विचार केला तर मागील वर्षी हाच प्रश्न अशा पद्धतीने आला होता की जगात सर्वात सुखी असा कोण नाही या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य बनवा। खालीलपैकी पर्याय कोणता? मग त्यामधला आपल्याला जर अशा पद्धतीचं वाक्य दिलं तर त्याचा प्रश्नार्थक वाक्य कसं होईल तर जगात सर्वात सुखी असा कोण आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह अशा पद्धतीचं वाक्य तयार होईल। दुसरं आपलं उदाहरण बघूया। अपमान केल्यास कुणास राग येत नाही। कोणतं वाक्य आहे? नकारार्थी आहे। मग हे वाक्य जर नकारार्थी असेल तर या वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवत असताना होकारार्थी बनवावं लागेल। मग होकारार्थी वाक्य कोणतं होईल तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो। समजलं का? काय होतंय? राग येतो। अशा पद्धतीने आपण हे वाक्य बनवतो। आता तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य बघूया। माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? हे वाक्य विसरू शकतात कोणतं वाक्य आहे? होकारार्थी प्रश्नार्थी। मग आपल्याला नकारार्थी विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। हे सुद्धा 2024 च्या आत्ताच या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पेपरमध्ये येऊन गेलेलं वाक्य आहेत। माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात तर याचं उत्तर होईल माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत। आलं का लक्षात? काय येईल?
समजलं का विद्यार्थी मित्रांनो? एकदम सोपी आहेत, खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण हे प्रश्नार्थी विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर बघितले. आता यासोबतच उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर बघूया. आता उद्गारार्थी वाक्य म्हटलं की उद्गारार्थी वाक्याचा परिणाम म्हणजे अधिक वाटतंय, कारण अधिक परिणामकारक वाक्य असतात, त्यामध्ये छटा दडलेल्या असतात. एखाद्या गोष्टीतील अधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता व्यक्त केली जाते आणि याच उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवताना कोणत्याही गोष्टीची विपुलता स्पष्ट करण्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. मग आता आपण पहिला उदाहरण बघूया. बाप रे, केवढी उंच आहे ही इमारत. उद्गारवाचक चिन्ह आहे, इथे सुद्धा उद्गारवाचक चिन्ह आहे. मग आपल्याला या उदाहरणाचे उत्तर कशा पद्धतीने लिहिता येईल, तर आपल्याला विधानार्थी वाक्य, विधानार्थी म्हणजे काय हे आपण मागच्याच लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. त्याची विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्य कसे असतात याचा व्हिडिओ आपण MN मॅथ मराठीच्या YouTube चॅनलवर दिलेला आहे. त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण अवश्य बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपले विद्यार्थी मित्र व्हिडिओ बघतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीत. तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल तेवढा आमचा आत्मविश्वास वाढतो आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी व्हिडिओ तेवढ्याच ताकदीने आपल्या MN मॅथ मराठीवर घेऊन येतो. बापरे, केवढी उंच आहे ही इमारत. ही इमारत खूपच उंच आहे. काय होईल? ही इमारत खूपच उंच आहे. किती सोप्या पद्धतीचा प्रश्न होता. दुसरं बघा, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. कधी झाला? काल रात्री. मग पहिलेच घेऊन घ्या. काल रात्री काय होईल? काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. उद्गाराचे वाक्य होतं, विधानार्थी केलं, फुल स्टॉप दिला, वाक्य संपलं. समजलं का सर्वांना? सोप्या पद्धतीने. काल रात्री होतं, काल रात्री घेतलं, ढगांचा फक्त खूप नावाचा शब्द. पहिल्याही आपल्या उदाहरणामध्ये खूपच नावाचा शब्द हा लिहिला, इथे सुद्धा खूप. तिसरं बघू, किती आतून हसतात ती. पुढील उदाहरण, किती आतून हसतात ती. हसणारी कोण आहे बरं? गण्याला माहित आहे कोण आहे गण्या? ती. हा, चला, तर ती हसते. मग काय होईल? ती खूपच आतून हसते. ती खूपच आतून हसतात. संपलं. सोपं एकदम. आता हा प्रश्न सुद्धा 2024च्या पेपर मध्ये येऊन गेलेला आहे. पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे? जर व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स इयत्ता 12वी, 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांना जर मिळवायचे असेल तर त्यांनी MN मॅथ YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. 2024च्या 12वीच्या पेपर मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. सोबतच निशिगंधासारखा निशिगंधाच होय हे वाक्य काय आहे तर होकारार्थी आहे. या वाक्याचा आपल्याला बनवायचं आहे उद्गारार्थी. कोणतं वाक्य बनवायचं आहे?
उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे। मग आता हा प्रश्न सुद्धा 12वीच्या परीक्षेमध्ये मागच्याच वर्षी म्हणजे 2024च्या फेब्रुवारीच्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे। मग हे वाक्य कशा पद्धतीने आपल्याला बनवता येईल ते बघूया। निशिगंधासारखा निशिगंधा होय वाक्य होकारार्थी आहे, याच्यापासून आपल्याला उद्गारवाचक वाक्य बनवायचं आहे। तर ते वाक्य असं होईल, निशिगंधा सारखा निशिगंधच कसा, आणि उद्गारवाचक वाक्य एकदम सोप्या पद्धतीने पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळवता येतोय। अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला 2025 मध्ये येणाऱ्या 12वीच्या 10वीच्या 8वीच्या 9वीच्या 7वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचे वाक्य येतात। मग अशाच पद्धतीचे वाक्य आपले विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर आज आपण बघितले। याचे उर्वरित काही वाक्याचे विधाने आपण पुढील भागामध्ये घेऊन येणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या या MN मॅथ मराठीच्या चॅनलला इंस्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामला सुद्धा आपल्या फॉलो करा। MN मॅथ मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। प्रथमच आपल्याला व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळेल। भेटूया आपण आपल्या पुढील भागाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।